हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ताओचे फलित ताओ. लाओत्से सांगतो की जो ताओची उपासना करतो तो ताओशी समरस होतो. मी योगसाधना शिबिरामध्ये जपाचे मार्गदर्शन करताना सांगतो की जप करण्यासाठी एक विशिष्ट नावच पाहिजे असे नाही. तुम्ही कोणताही जप केलात तरी त्यावर एकचित्त होण्याची सवय होईल. एकदा एका साधकाने मला विचारले की गाढव गाढव असा जप केला तर चालेल का? मग देवाचा जप आणि असा जप यात फरक काय? त्यांचा विचारायचा हेतू निराळा होता हे मी समजलो आणि त्यांना सांगितले की गाढव गाढव असा जप केलात तरीही एकचित्त होण्याची सवय नक्कीच होईल. फरक विचाराल तर अशा जपाने गाढव प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल. लाओत्से सांगतो की जो ज्याची साधना आणि उपासना करतो तो त्याप्रमाणे होतो. साधकावर साधना आणि उपासनेचा पगडा असतो. त्या विचारांचा परिणाम साधकावर त्याच्या मनावर होतो. तो त्याप्रमाणे भारावून जातो. तो ताओमय होतो. त्याचे आचरण त्याप्रमाणे प्रभावित होते आणि तो त्याप्रमाणे आचरण करू लागतो. यास्तव जर तुम्ही ताओ तत्वज्ञानाची उपासना केलीत तर तुम्ही ताओ व्हाल, ताओ स्वरूप व्हाल. तुमचा स्वभाव त्याप्रमाणे बदलेल आणि तुम्ही सहजच ताओ तत्वज्ञान आचरणात आणू लागाल. इतकेच नव्हे तर तुम्ही ताओ तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करू लागाल. सजीव अनुकरण प्रिय असतात. एका मेंढ्याने खड्ड्यात उडी टाकली की बाकीचीही त्यात उडी टाकतात. स्वतंत्र विचार कोणी करत नाही. एकाने काही केले की त्याप्रमाणे ते करायला सुरुवात होते. यामुळे आपण जन्मतःच आजूबाजूच्यांचे पाहून आचरण करतो. आपला धर्म, भाषा, परंपरा, जीवन इत्यादीबद्दल कसलाही विचार आपण करत नाही. यामुळेच लहानपणापासूनच आपला समज आहे की भौतिक वस्तू जगताचा उपभोग म्हणजे जीवन. त्यामुळे आपण सर्वजण भौतिकाच्या कच्छपी लागलो आहोत. परंतु जर आपण याऐवजी ताओची साधना आणि उपासना केली, ताओ तत्वज्ञान अंगीकारले तर आपल्यात आमूलाग्र बदल होईल आणि आपण सहजच मुक्त होऊ. ताओ म्हणजे आपला मूलभूत स्वभाव, जन्माला यायच्याही आधीपासूनचा असलेला आपला परमस्वभाव. हाच आपल्यासाठी सर्वोत्तम स्वभाव आहे. त्याप्रमाणे आपला जन्म विशिष्ट कुटुंबात, विशिष्ट कुळात, विशिष्ट प्रदेशात होत असतो. या अशा वातावरणात आपल्याला आपले संपूर्ण संचित याच जन्मी संपुष्टात आणण्याची संधी असते. परंतु त्यासाठी भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेला आकर्षित होऊन त्याच्या कच्छपी न लागता आपण आपल्या जन्मतःच असलेल्या स्वभावाप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, नियतीप्रमाणे नैसर्गिक ताओ आचरण अनुसरायला पाहिजे. त्या योगे आपण स्वधर्माने स्वकर्म करावे, ताओला शरण जावे, तीच आपली प्रकृती आहे हे ओळखावे आणि सहजच मुक्त व्हावे. नीतिमत्तेचे फलित नीतिमत्ता. लाओत्से सांगतो, जो नीतितत्वे सांभाळतो तो तत्ववेत्ता म्हणून ओळखला जातो. एकदा एका राजाच्या दरबारात विविध देशांचे व्यापारी विविध प्रकारच्या वस्तू घेऊन विकण्यासाठी आले होते. राजा प्रधानाला म्हणाला, प्रधानजी पहा, आपल्या राज्यात विविध देशांनी विविध प्रकारचे व्यापारी आले आहेत. प्रधानजी म्हणाला, महाराज, यांना विविध दिशा नाहीत आणि विविध प्रकारही नाहीत. हे एकाच दिशेने, एकाच दिशेला, एकाच दिशेसाठी प्रवास करणारे आहेत. ती दिशा म्हणजे पैसा. या व्यतिरिक्त यांना अन्य दिशा नाही. पैसा हेच त्यांचे जीवन आहे. पैसा हेच त्यांचे सर्व काही आहे. त्यांना पैशाशिवाय अन्य काहीही नाही. प्रत्येक गोष्ट ते पैशाने मोजतात आणि तोलतात. ते पैशातच गुदमरून जातात. ज्या दिवशी ते पैशाऐवजी दिशातीत होतील तेव्हा ते परमात्म्याची यात्रा करू लागतील. तेथे वैश्विक वैविध्य असेल. तुम्ही एखादे तत्त्व स्वीकारलेत की तुम्ही त्याचे गुलाम होता. जन्मभर त्या तत्वात गुरफटून जाता. जगतात
त्या तत्वानेच तुमची ओळख होते. बाकी जीवन जगायचे राहूनच जाते. याचे कारण असे की तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे जीवन जगत नाही. तुम्ही त्या तत्वाचे गुलाम होता. तुम्हाला स्वतःचे असे स्वतंत्र जीवन असत नाही. तुम्ही त्या तत्वाची सावली होता. तुम्ही संचितासाठी जीवन न जगता त्या तत्त्वज्ञानासाठी स्वतःला वाहून घेता. तुमची ओळख ते तत्वच असते. एखाद्या विशिष्ट संप्रदाय असतो. त्या संप्रदायाची स्वतःची अशी एक पद्धत असते. अशा संप्रदायाचे अनुयायी त्या संप्रदायात अडकून जातात. शेवटपर्यंत ते त्यातच रत राहतात. तोच त्यांचा भोग होतो. ते कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. जन्मोजन्मी ते त्यासाठीच जीवन जगतात. एखाद्या विशिष्ट देवदेवतेचा उपासक त्या देवदेवतेतच रुतून जातो. तो त्यामधून कधीही बाहेर पडत नाही. त्याची स्वतःची उन्नती थबकते. त्याचे संचित तसेच राहते. तो मुक्त होत नाही. रामासाठी लक्ष्मण जगला. त्याला रामाशिवाय अन्य किंवा स्वतःचे असे जीवन नव्हते. लक्ष्मण मुक्त होऊ शकला नाही. तो शेवटपर्यंत रामाची सावली म्हणूनच जीवन जगला. श्री समर्थांचा शिष्य कल्याण शेवटपर्यंत श्री समर्थांची सावली म्हणूनच जीवन जगला. बुद्धांचा शिष्य आनंद हा शेवटपर्यंत बुद्धांची सावली म्हणूनच जगला. हे सर्व शिष्य त्यांच्या सद्गुरूंच्या निर्वाणानंतर मुक्त झाले. उद्धव श्रीकृष्णाची सावली झाला होता, परंतु श्रीकृष्णांनी उद्धवाला हिमालयात तपश्चर्येला पाठवून दिले. त्यामुळे तो मुक्त झाला. परंतु अर्जुन श्रीकृष्णाची सावली म्हणून जीवन जगला. असे लोक तत्वनिष्ठ असतात. ते महापंडित असतात, विद्वान असतात, शास्त्री असतात. परंतु त्यांचे ते पांडित्य, विद्वत्ता, शास्त्र सोडून त्यापासून दूर जाऊ शकत नाहीत. तेच त्यांचे सर्वस्व असते. त्यांना स्वधर्म नसतो. त्यांची तत्वे त्यांचा धर्म झालेला असतो. यामुळे भोग निर्माण होतात. हरि ओम.